नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. डेली 2.0 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजची महत्वाची बातमी आहे. ठाण्यात काँग्रेसने केला नेतृत्वात बदल. स्वर्गीय बाळकृष्ण पुणेकर यांच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदानंतर ठाणे जिल्ह्याची धुरा सांभाळली ती विक्रांत चव्हाण यांनी. विक्रांत चव्हाण हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. अनेक आंदोलनं त्यांच्या अध्यक्षतेखाली केली गेली. भले त्यांना ठाणे शहरामध्ये महापालिकेत यश मिळालं नाही, परंतु एक आक्रमक नेता म्हणून त्यांचं नाव कायम राहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आता ठाणे शहरामध्ये जिल्हाध्यक्षपदात बदल करण्यात आलेला आहे आणि नवीन अध्यक्ष आलेले आहेत राहुल पिंगळे. पाहूया या पदग्रहण समारंभाचा कार्यक्रमाचे काही क्षणचित्र आणि काय म्हणतायत राहुल पिंगळे. तर जसं कानडे साहेबांनी सांगितलं, काँग्रेस ही इतक्या मातीमध्ये रुजलेली आहे, ही तळागाळामध्ये रुजलेली आहे, परंतु कुठेतरी संपर्काचा अभाव या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राहिला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की इथले विरोधी पक्ष असतील किंवा आमच्या आघाडीतले घटक पक्ष असतील, त्या घटक पक्षातले जे नेते आहेत ते पूर्वाश्रमीचे सगळे काँग्रेसचे आहेत. म्हणजे इतर पक्षांमधले 50 ते 60% लोक हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आहे. म्हणजे एक नक्की आहे की या लोकांवरती ज्यावेळी वाईट वेळ येते त्यावेळी आश्रयाला काँग्रेसमध्ये येतात आणि त्यानंतर परत ज्या भरभराट असलेल्या पक्षामध्ये जातात. त्यामुळे काँग्रेस ही वाईट काळामध्ये प्रत्येकाच्या कामाला आलेली आहे, प्रत्येकाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आमचे जे अध्यक्ष होते विक्रांतदादा चव्हाण यांच्या माध्यमातून ज्या नागरी समस्या असतील, नागरी समस्यांवरती आंदोलनं काँग्रेस पक्षासारखी कुठल्याही पक्षाने केलेले नाही आणि विरोधी पक्षावरती जरा बसवण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. मग कानडे साहेब असतील, विक्रांतदादा असतील, यांचा वारसा हा पुढे नेण्याचं काम आणि काँग्रेस बळकट करण्याचं काम पुढील आगामी काळामध्ये या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली मी या ठाणे शहरामध्ये करीन. या कार्यक्रमाला उपस्थित राहणं अभिप्रेत आहे, कारण का हा चार्ज मावळत्या अध्यक्षांनी नवनियुक्त अध्यक्षांना द्यायचा असतो. सुजन संघटन अभियानाअंतर्गत जेवढे 5 वर्ष पूर्ण झालेले अध्यक्ष होते देशामध्ये, ते सगळे अध्यक्ष ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने बदललेले. त्याचाच एक भाग म्हणून नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबवलेली होती. त्याच्यामध्ये 33 लोकांनी फॉर्म भरलेले होते आणि त्या 33 लोकांमधून राहुल पिंगळे यांची निवड सर्वानुमते या ठिकाणी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने केलेली आहे. मराठा अध्यक्षानंतर एक ओबीसी चेहरा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने दिलेला आहे. त्याचं स्वागत आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते करतो आणि येणाऱ्या काळामध्ये राहुल पिंगळे यांची ही टीम ही आमची दोन्हीची टीम असेल. जुने आणि नवीन यांना बरोबर घेऊन चालणारी टीम असेल आणि आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला काँग्रेसला लाभेल आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस एक नव्या उभारीने राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी लोकसभा, आगामी लोकसभा आणि विधानसभा ही राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण आमच्या सर्वांच्या सहकार्याने, आमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने, विशेष करून आमचे नेते ज्यांनी आम्हाला काँग्रेसमध्ये घडवलं, सुरेशभाई ठाणेकर असतील किंवा सुभाष कानडे साहेब असतील, या लोकांच्याच सहकार्याने किंवा मार्गदर्शनाखाली आम्ही काँग्रेस पुढे न्यायचा प्रयत्न करू. राहुल पिंगळे हे माळी समाजाचे आहेत, कानडे साहेब हे माळी समाजाचे आहेत, मी मराठा समाजाचा आहे. मराठा, ओबीसी, आगरी, कोळी, मागासवर्गीय, मायनॉरिटी हे सर्व मिळून आम्ही काँग्रेसची एक घडी बसवण्याचा प्रयत्न करू व आगामी काळामध्ये काँग्रेसला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करू. काँग्रेसला उभारी देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू. शुभेच्छा म्हणजे माझा खास कार्यकर्ता म्हणून हा प्रसिद्ध होता आणि मी सगळे निघे आधीचा तुझा भाव करत नाही. आज त्याची नेमणूक झाली, मला अतिशय आनंद झाला. मी म्हटलं 24 तास माझे तुझ्यासाठी हजर आहेत, काही काम असो मी तयार आहे. आणि आज ठाण्याची परिस्थिती जरी तुम्हाला बिकट दिसत असली, हे वरवरचं आहे, परंतु आतमध्ये कार्यकर्ते अतिशय जोमात काम करायला तयार आहे. काही कारणास्तव समजा आता मागचं काय काढत नाही झालं, काँग्रेसच्या नशिबात हे लिहिलं होतं असं म्हणायचं, परंतु आम्हाला आता कोणावरही रोष नाही. सगळेजण आम्ही एकच आहोत आणि सगळ्यांनी एकत्र आलो तरच मला असं वाटतं काँग्रेस सुदृढ होईल आणि भरभराटीला येईल, ही मला पूर्ण खात्री आहे.
कारण की आम्ही पण इथे 3-4 मेयर बसवलेले आहेत या ठाण्यात. आम्हाला ठाणे काँग्रेस काय आहे, कशी चालवायची आणि कसे कार्यकर्त्यांना जोडायचे हे माहिती आहे. अक्षरशः इतर पक्षात गेलेले लोकसुद्धा आता काँग्रेसमध्ये परत यायला लागतील ही गॅरंटी मी तुम्हाला देतो राहुलच्या नेतृत्वाखाली. रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.